लखनौ येथील हॉटेल रेग्नंट याची ही लॉबी. सर तुमचा बॅग एकदा हॉटेल रेग्नंटच्या समोरचा रस्ता. हॉटेल रेग्नंट लखनौमधील हॉटेलचा हा ब्रेकफास्ट स्प्रेड अतिशय संचुअस असा आहे. इडली, डोसे, आमलेट हे हवंच आहे. लखनौ येथील हॉटेलमधली ही रूम. तो किती कॅमेऱ्यात येणार आहे. आंबेडकर मेमोरियल पार्क लखनौ. छान दिसतंय ना सगळं. वरून त्याची विस्तीर्णता जास्त जाणवते. हो थोडं लाईटिंग जास्त केलं असतं तर आणि खूप लागेल. मध्ये ना तिथे किंवा ती अशी LED पट्टी लावतात ना पांढऱ्या, तशी पाहिजे होती. असे हत्ती आहेत संगमरवराचे तयार केलेले आणि परिसर तर फारच सुंदर आहे. फक्त त्यांनी पुरेसा उजेड न ठेवल्यामुळे कॅमेरामध्ये ते येणं अवघड जात आहे. का पहिला स्पॉट बडा इमामबारा. त्याच्या समोरचा हा परिसर. आमची बस आणि ग्रुप बडा इमामबारा. बडा इमामबारा पाहून आम्ही आता हा त्याच्या शेजारचा तुर्मी दरवाजा पाहायला आलो आहोत. लखनौचं गेट, तुर्मी दरवाजा. आणि इकडे हा बडा इमामबारा. इथे आत्ता उसाच्या रसाचा आस्वाद घेतलेला आहे. लखनौहून अयोध्येला जाताना वाटेत आम्ही चहासाठी थांबलो आहोत.
हिरिकनचे दोन्ही ग्रुप हां अयोध्येचं वेलकम हा स्पेशल भारतीय परंपरेनुसार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. थंडी आहे का इथे जास्त का नाही? सकाळी असते. होय का? तुम्ही लवकर जाणार आहे ना, तुम्हाला थोडी असते. म्हणजे स्वेटर काढावं लागेल आत्ताच Yes, बॅगेत. yes, yes. सकाळी असते इथे पूर्ण धुकं असतं. जय श्रीराम जय जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम अरे वा. Good boy. जय श्रीराम थांब थांब किती झालं की आता अरे का त्यांच्यामध्ये काहीतरी असं अयोध्येच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहोत. सगळ्यांचं हार घालून स्वागत झालेलं आहे. हॉटेल सिग्नेट अयोध्या येथील आमची ही रूम. लता मंगेशकर चौक 2022मध्ये लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे ही वीणा स्थापित केली. आम्ही आता शरयू घाटावर आलेलो आहोत आणि आता इथे थोड्या वेळाने आरती चालू होतीये. ती आरती बघायला आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. ती आरती बघायला असे सगळेजण घाटावर जमलेले आहेत. उद्याची सूचना तो देईल. खूप छान वाटतंय. हवा तर अतिशय छान आहे. ना थंडी ना उकाडा, बेताचा गारवा. हे बघा हे सगळे आमची मंडळी वाट बघतायत आरती कधी चालू होतीये. गंगेची आरती, शरयूची आरती सुरू झालेली आहे. वातावरण सगळं असं भरल्यासारखं झालंय.
हॉटेलमधील आमच्या हॉटेलचा हा ब्रेकफास्ट एरिया. बाहेरच्या टेरेसवरही बसायची सोय, पुढे स्विमिंग पूल आणि इकडे वर जाऊन टेरेसवरही बसायची सोय केलेली आहे. अयोध्येतील आमचं हॉटेल सिग्नेट कलेक्शन. त्याच्या आसपासचा हा भाग, समोरचा रस्ता. आमची बस या साईडला 160 किलोमीटर अंतरावर प्रयागराज. अयोध्या ते अलाहाबाद जाताना वाटेवरचा हा थांबा, स्वाद रेस्टॉरंट. प्रयागराज इथल्या हॉटेलची लॉबी. अलाहाबाद येथील हॉटेल रामा कॉन्टिनेंटल. समोरचा रस्ता. प्रयागराजमधील हॉटेल रामा येथील आमची ही खोली नंबर 206. प्रयागराज येथील हॉटेलमधला ब्रेकफास्ट एरिया. प्रयागराजच्या संगमावर जाण्यासाठी आम्ही आता पाण्यामध्ये गेला ना लाईफ जॅकेट कंपल्सरी. लावत नाही मावळांनी कसं काही स्टेटसवर उडी मारली मी इथे आणि बोरत अडकलो. माझ्या बरोबर होता ना त्यांनी काढलं बाहेर. त्याच्यावर गटात
वो तो कागज मामा आ जाए बाहर में कोई पलटी खेला वहाँ पे मुंडे खराब हो ही गए पहले में बता जाएगी हमसे कोई बहुत की जात नहीं ना सब अकेले के लिए बाबा चला गया चला विचारू नका. यहाँ पे 60-70 फीट पोल है गहरा 60-70 फीट गहरा है संगमावर आम्ही आलेलो आहोत. सगळ्या बोटींची गर्दी झालेली आहे संगमावर. गंगास्नान झालं परत तुम्हाला माहिती तब दीवार किनारे आप जब बात थोड़ा चष्मा सर चष्मा वही तो देख रहा गाँव बस पात्र खूप मोठं आहे रे. आनंद भवन म्युझियम याच इमारतीत इंदिरा गांधींचा जन्म झाला. सारनाथला आलो आहोत आम्ही इथे. या ठिकाणी हे जे दिसतं आहे इथे उत्खनन झालं आणि त्याच्यात 9वी आणि 10वी शताब्दीतल्या काही वस्तू सापडल्या. त्याचं या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन त्या हॉलमध्ये त्यांनी ठेवलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्येच अशोकाचे अशोक चक्र, 4 सिंह ते सगळं सापडलं आणि ते इतकं उत्कृष्ट अवस्थेमध्ये सापडलं की खरोखर आपण विस्मित होतो. याच ठिकाणी बुद्धांनी सर्वप्रथम आपल्या शिष्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. चेहऱ्याला नावाने पाणी दो Oh
1200 शतकापर्यंत निरनिराळ्या मंदिरांचं आणि ह्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम होत होतं. त्यामुळे त्याच्यावर कोरीव काम करणारे जे कारागीर होते त्यांना भरपूर काम होतं. पुढे पुढे ते कमी झालं आणि मग तेव्हापासून या बनारसी साड्या, सिल्क साड्या ज्याला आपण म्हणतो, त्यांची विण आणि हे ते चालू झालं. आणि ह्या नैसर्गिक सगळ्या वस्तूंचं, म्हणजे इथे ज्या वस्तू आपल्याला दिसतात, केळ्याची पानं म्हणा, झाडांचे फांद्या किंवा ह्या सगळे हे जे सिम्बॉल्स आहेत निसर्गातले, त्याचा वापर त्या बनारसी साड्यांच्या डिझाईनमध्येही आपल्याला दिसतो. या ठिकाणी अशोक स्तंभ उत्खननात मिळाला, पण तो संपूर्ण नव्हता, त्याचे तुकडे तुकड्याच्या स्वरूपात तो मिळाला. आणि त्याचे वरचे जे 4 लायन आणि उलटा लोटस ती जी प्रतिमा आहे ती आता तिकडे म्युझियममध्ये ठेवलेली आहे. तो अशोक स्तंभ 15.25 मीटर उंच एवढा होता. वाराणसी येथील 4 लीफ हॉटेल मधली ही रूम. रूम नंबर 204. काशी विश्वनाथ दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो. चहा कॉफी झालेली आहे. गिरीकरवाल्यांनी आम्हाला ही उपकरणं देऊन सरप्राईज दिलेलं आहे. काशी आया, बहुत सुंदर मंदिर बनवाया, नाम रखा रत्नेश्वर। अच्छे अच्छे रत्नों से जड़ित मंदिर बनवाया, बहुत अपने मन की करी उसने उस मंदिर में। संकल्प लिया, माता का खर्चा चुकता करने के लिए मंदिर बनाया। मंदिर सॉरी तुरंत मंदिर झुक गया। माता की शक्ति के आगे देखिए मंदिर भी झुक गया। वो कर्जा चुकता कभी नहीं हो सकता, मंदिर ने प्रूफ किया। मंदिर आज भी टेढ़ा है। ये हो गया एक पुरानी कथा इस बारे में। त्रिशूल है, काशी विश्वनाथ का जो त्रिशूल है उसी पर काशी बसी है। तीनों लोगों से न्यारी काशी, सभी जगह से प्यारी काशी है। तो जो यूनिवर्स है वो कहीं न कहीं बसा हुआ हमारे पृथ्वी पर, लेकिन हमारी ये धार्मिक मान्यता है कि
घाटावरचे वेगवेगळे घाट. महाकवी तुलसीदास यांचं राहण्याचं ठिकाण. समोर जे पिवळं घर दिसतंय महाकवी तुलसीदास यांचं निवासस्थान.
कौने कहते हैं भगवान आते हैं, कौने कहते हैं भगवान आते हैं, मीरा के जैसे गाते हैं। अब आपको नंबर उसका ले लीजिए, आप बात राम नारायण जाने की। कौने कहते हैं भगवान खाते नहीं, कौने कहते हैं भगवान खाते नहीं, बैर सबरी के जैसे खिलाते हैं, अचतम के शिवम श्रीरामोदर राम नारायणम जानकी वल्लभम श्रीरामोदरम राम नारायण। कौने कहते हैं भगवान सोते नहीं, कौने कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अजतम के शिवम कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभम, अजतम के शिवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। कौने कहते हैं भगवान नाचते नहीं, कौने कहते हैं भगवान नाचते बहुत बढ़िया, बहुत सुंदर, बहुत सुंदर। सीताराम राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे राम 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 सीताराम राम राम राधे राम राम। आप लोग भी गाना लगे सीताराम राम 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 राधे श्याम 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 सीताराम राम 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 राधे श्याम 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 सीताराम राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम श्याम नमो नमः नमो नमः। अशा रीतीने गंगेमधलं बोटिंग संपलेलं आहे। जागा नाही बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही आलो आहोत। अतिशय प्रचंड विस्तार असलेली ही युनिव्हर्सिटी, प्रचंड कॅम्पस। फोटो काढणारे पुष्कळ आहेत आपल्याकडे। बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधील काशी विश्वनाथ मंदिराची ही बिर्लांनी निर्मिलेली
प्रतिकृती राधे कृष्ण 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 गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद 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 बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद राधा रमण हरि गोविंद वारी मनोहारी मुरारी चरणाची मुरारी शिरसारी पाप हारी पुन्हा पाप हारी पुन्हा पाप हारी पुन्हा सकल मूल मंगल मूला सब सुख करनी हर जय जय भगीरथ जय चतुर नरनाथ विभुत बंदि जय जनक सरोजरासी शशीष पर विभार पथगासी पुण्य राशि पाप झालिका पथगासी पुण्य राशि पाप झालिका जय जय भगीरथ नंदिनी जय चतुर नरनाथ विभुत बंदिनी जय जनक वसी विहंग जल चर पशुपत निज तट वसी विहंग जल चर पशुपत कीट जटिल तापस सब सरि सपालिका कीट जटिल तापस सब सरि सपालिका जय जय भगीरथ नंदिनी जय चतुर नरनाथ विभुत बंदिनी जय जनक बालिका तब तीरथ
तुम्हाला पे नाही द्यायचं. जो नर तुम होता जो नर मैया जी को जाता मन वांछित फल पाता। चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता मैया जल निर्मल आता शरण पड़े जो तेरे शरण पड़े जो तेरे सोलन कर जाए।